हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत साईनाथ पाचारने यांची दत्तक ही कादंबरी भाग 15. चला तर मग सुरू करूया. त्या दिवशी मी कंपनीतूनच शिंदे वकिलांना फोन केला आणि आजच्या आज मला भेटून जायला सांगितलं. फोन केला तेव्हा शिंदे वकील महाबळेश्वरला होते, पण आज सायंकाळपर्यंत ते घरी परतणार होते. आल्यावर मी लगेचच तुझी गाठ घेतो असं ते म्हणाले होते. मला शिंदे वकिलांचा मोठा आधार वाटला. सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर घालायची आणि यातून काही मार्ग निघतो का ते पाहायचं ठरवलं. शिंदे वकील नक्कीच यातून मार्ग काढतील. शिंदे वकिलांशी बोलणं झाल्यावर माझं मन जरा प्रसन्न झालं. कामात पण जरा हुरूप वाढला. आमच्या कंपनीत नव्याने 7-8 कामगार आले होते. त्यांना कामाचं स्वरूप अजून फारसं माहीत पडलं नव्हतं. मी त्यांच्यात जाऊन सीडॅक कंपनीचे जॉब कसे बनवायचे त्याची त्यांना माहिती दिली. अजून त्यांनी जॉब बनवायला सुरुवात केली नव्हती. सुरुवातीला फक्त योग्य मापाचे स्टीलचे तुकडे करायला सांगितले होते. कामावर आल्यापासून तेवढं एकच काम त्यांनी केलं होतं. सावंत मात्र प्रामाणिकपणे जुन्या कामगारांकडून सिल्वानिया कंपनीचे जॉब तयार करून घेत होता. तरी तिकडेही माझी व्हिजिट असायचीच. मी त्यांच्यात जाऊन मिसळायचो. दिवसभर कंपनीच्या व्यापामुळे मला दुसरी कोणतीच आठवण आली नाही. सायंकाळी घरी आल्यावर मला नेहमी यायचा तसा सिगारेटचा वास आला. भक्कन तो वास नाकात शिरला. मला तर मळमळल्यागतच व्हायला झालं. मला सिगारेट आणि तंबाखूचं व्यसन नाही, त्यामुळे जास्तच मळमळू लागलं. मी पटकन बाथरूममध्ये शिरलो. बाहेर आलो तर सुलो हातात टॉवेल घेऊन उभी होती. मी तिच्या हातून टॉवेल घेतला आणि ओले हातपाय पुसू लागलो. तेवढ्यात तिने विचारलं, कॉफी करू का तुला? सुलूने इतक्या प्रेमाने विचारलं की मी दचकून तिच्याकडे पाहू लागलो. नजरानजर होतात ती छानसं हसली, पण त्या हसण्यात कुत्सिकता नव्हती, एक प्रकारचा गोडवा होता. आज सुलूला काय झालंय? सकाळी एकदम टाकून बोलते काय, आता प्रेमाने भारावून टाकते काय? तेवढ्यात गेट वाजलं म्हणून सुलू धावत बाहेर गेली. थोड्या वेळाने आत येऊन मला म्हणाले, तू शिंदे वकिलांना फोन केला होता का? हो. मग ते आलेत. हॉलमध्ये बसव त्यांना. मी आलोच. बसलेत. तू पण बस त्यांच्याशी बोलत. मी कॉफी करते तुम्हाला. मी बाहेर आलो तेव्हा शिंदे वकील टाइम्स ऑफ इंडियाचा पेपर चाळत बसले होते. नमस्ते वकील साहेब. मी नमस्कार घातला. शिंदे वकिलांनी पण प्रतिनमस्कार घातला. कधी आलात महाबळेश्वरवरून? तुझा निरोप मिळाला आणि लगेचच निघालो. काय करणार? आमच्या अशिलांना कधी काय अडचण उभी राहील सांगता यायचं नाही. त्यामुळे त्यांचा फोन आला की धावत यावं लागतं. मी त्यांच्यासमोरच कोच्यात बसलो. एनी प्रॉब्लेम? शिंदे वकिलांनी विचारलं. मी मान हलवली. तसे ते म्हणाले, कंपनीचं काही समस्या आहे का? नाही. या घराचा वाद निर्माण झालाय. घराबद्दल वाद? निर्माण होण्याचं कारण काय? घराची कागदपत्रे तर सगळी व्यवस्थित आहेत असं आपण म्हणतो, पण हे घर आपलं नाहीच म्हणे. मग दुसऱ्या कोणी या घरावर हक्क सांगितलाय का? होय. कोण आहे ते? किन्हाळकरांची बायको. मी म्हणालो. तसे ते 3 ताळ उडालेच. काय सांगतोस, किन्हाळकरांची बायको? होय, त्यांची बायको सकाळी येथे येऊन गेली. त्यांची दोन्ही मुलंही बरोबर होती. नाही नाही प्रल्हाद, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. माझ्या माहितीप्रमाणे त्यांची बायको मरण पावली आणि त्यांना मुलबाळ वगैरे कोणी नव्हतं. ही त्यांची पहिली बायको होती. त्यांना माझ्या एवढा मुलगा आहे आणि सुलू एवढी मुलगी आहे. अशक्य आहे. ही दुसरीच कोणीतरी लफंगी बाई असेल. अन किन्हाळकरांचा इतिहास तिला माहीत असेल म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर ती या घरावर हक्क सांगायला आली असेल. शिंदे वकील आपल्या वकिली नजरेतून या केसकडे पाहू लागले. तेवढ्या सुलूने आम्हाला कॉफी आणून दिली. कॉफी घेत आम्ही बोलू लागलो. ती बाई कुणी लफंगी वाटत नव्हती. श्रीमंत घरातील वाटत होती आणि तिने फक्त स्वतःची मालकी असलेल्या घरावरच हक्क सांगितलाय. कंपनीच्या बाबतीत तिला इंटरेस्ट नाही आणि ती किन्हाळकरांची कमाई असलेल्या आपल्याला फुकट कंपनी दिली तरी नको असं तिचं म्हणणं आहे. तिला फक्त हे घर ताब्यात हवंय. हे घर आपल्या वडिलांनी आपल्या नावावर केलेलं आहे आणि किन्हाळकरांना हे घर विकण्याचा अधिकार नाही असं तिचं मत आहे. मी एका दमात सगळं सांगितलं, पण त्याचा शिंदे वकिलांवर काहीच परिणाम झाला नाही. शांतपणे कॉफीचा घोट घेत ते म्हणाले, ती नक्कीच किन्हाळकरांची बायको होती का? हो. त्यांच्या लग्नाचा काही पुरावा दाखवला का तिने? नाही, मी म्हणालो.
मग कशावरून ती किन्नाळकरांची बायको आहे? आधी ते सिद्ध कर म्हणावं, मग घराच्या कागदपत्राचं पाहू. मी त्यासाठीच बोलावलंय तुम्हाला. म्हटलं तुमच्याशीच चर्चा करून बोलता येईल. परत कधी येणार आहेत त्या? आता त्या येणार नाहीत. आपल्यालाच त्यांनी संपर्क साधायला सांगितलाय आणि 1 आठवड्याच्या आत घर खाली करा म्हणूनही सांगितलंय. जाताना त्यांनी मला हे व्हिजिटिंग कार्ड दिले. मी खिशातून व्हिजिटिंग कार्ड काढून त्यांना देत म्हणालो. शिंदे वकिलांनी माझ्या हातातून कार्ड काढून घेतलं आणि डोळ्यापुढे धरून उलट करून पाहिलं. तसे ते चमकले आणि आश्चर्याने म्हणाले, अरे ह्या तर वेणुताई, समशेर मिलच्या मालकीन. म्हणजे तुम्ही ओळखता त्यांना? खूप दिवसापासून. मग मला सांगा, या बाई लफंग्या कशा असू शकतील आणि विनाकारण आपल्या घरावर हक्क कसा दाखवतील? मी म्हणालो. शिंदे वकिलांचा मगाचा आवेश खाली आला आणि ते बारकाईने कार्ड पाहू लागले. कार्ड पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत गेले. नंतर मला म्हणाले, प्रल्हाद, एक शंका येते. ती कोणती? या वेणुताई किन्नाळकरांच्या पत्नी कशा काय? त्यांचा हा संबंध मात्र मला माहीत नव्हता. तसा मी वेणुताईंना खूप दिवसांपासून ओळखतोय, पण त्या किन्नाळकरांच्या पत्नी आहेत हे नव्हतं माहीत मला. आपण असं करूया, एकदा त्यांच्याकडे जाऊन कागदपत्रांची पाहणी करू. वेणुताईंबद्दल मला शंकाच नाही, पण तरीही आपल्याला 2 बाबींची खात्री करून घ्यावी लागेल. पहिली म्हणजे त्या खरोखर किन्नाळकरांच्या पत्नी आहेत का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे घर खरोखरच त्यांच्या नावावर आहे का? दोन्हीची खात्री पटल्याशिवाय आपल्याला पुढचा निर्णय घेता येणार नाही. कधी जायचे आपण त्यांच्याकडे? आधी त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. तू फोन घे इकडे, मी बोलतो त्यांच्याशी. मी जवळचा फोन शिंदे वकिलांपुढे ठेवला. त्यांनी हातातल्या कार्डवरील नंबर पाहून बटणे दाबली आणि रिसिव्हर कानाला लावून ते बोलू लागले. हॅलो. पलीकडून कुणीतरी नौकराने फोन उचलल्याचा आवाज आला. मला वेणुताईशी बोलायचं आहे. मी शिंदे वकील बोलतोय. शिंदे वकील म्हणाले आणि वेणुताई फोनवर येण्याची वाट पाहू लागले. थोड्या वेळाने वेणुताई फोनवर आल्या. नमस्ते वेणुताई, मी शिंदे वकील बोलतोय. आणि मग दोघांतील संभाषण फोनवर सुरू झालं. शिंदे वकिलांनी वेणुताईंना किन्नाळकरांच्या घरी येऊन गेल्याचा संदर्भ दिला. कायदेशीर बाबी तपासून पाहण्यासाठी आणि पुढील कोर्ट कचेरीच्या फेऱ्या टाळण्यासाठी एकदा त्यांच्या घरी येण्याची विनंती केली. वेणुताईंनी आम्हाला उद्या सायंकाळची त्यांची अपॉइंटमेंट दिली. शिंदे वकील बराच वेळ त्यांच्याशी फोनवर बोलत होते. त्यांचं बोलणं संपल्यावर शिंदे वकिलांनी फोन ठेवून दिला आणि मला म्हणाले, उद्या सायंकाळी 6 वाजता तयार राहा. मी गाडी घेऊन येतो. आपण जाऊ त्यांच्याकडे. काय म्हणत होत्या त्या? मी उत्सुकतेने विचारलं. तुला जे सांगितलंय तेच मला फोनवरून बोलल्या. हे घर नावावर आहे आणि ते त्यांना हवं आहे. मग देऊन टाकू आपण त्यांना हे घर, मी म्हणालो. वेडा आहेस का प्रल्हाद तू? शिंदे वकील म्हणाले. असं कसं घर त्यांना ताब्यात देता येईल? अरे बरीच वर्ष राहिलेला साधा भाडेकरूसुद्धा सहजासहजी घर खाली करीत नाही. आणि तुम्ही तर इथे अनेक वर्ष राहिलेला आहात. मग घर तर त्यांना द्यावंच लागेल, पण त्यासाठी आर्थिक तडजोड करावी लागेल. मी करतो काय करायचंय ते. सगळं माझ्यावर सोपव. आपण उद्या त्यांच्याकडे जाऊ. तू तयार राहा. मग शिंदे वकील जायला निघाले. मी त्यांना गेटपर्यंत पोहोचून आलो. सुलू पण आमच्याबरोबर गेटपर्यंत चालत आली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी मी आणि शिंदे वकील वेणुताईंच्या घरी निघालो. शिंदे वकील त्यांची गाडी घेऊन आले होते. वेणू निघण्यापूर्वी आम्ही पुन्हा एकदा वेणुताईंना फोन केला. आम्ही येत असल्याचं कळवलं. सावंतवाडी तशी लांब नव्हती. आमच्या शहरातलं ते वेगाने विकसित होणारे एक उपनगर होतं. सुलतान पेठ ओलांडून संगम ब्रिज लागतो. त्याच्या कॉर्नरवरून गाडी थेट हनुमान टेकडीजवळ आली. टेकडीच्या पायथ्यापासून वळसा घेऊन बरोबर 6 वाजता आम्ही वेणुताईच्या बंगल्याजवळ आलो. त्यांचा पत्ता शोधायला आम्हाला अजिबात वेळ लागला नाही. वेणुताईचं घर म्हणजे एक आलिशान बंगला होता. त्या 3 मजली बंगल्याभोवती ऐसपैस बाग होती. बंगल्याभोवती मोठं कुंपण होतं. रस्त्याजवळच भव्य लोखंडी गेट होतं. 2 वॉचमन तिथे पहारा देत होते. आम्ही वेणुताईचे खास पाहुणे होतो, त्यामुळे आम्हाला पाहताच त्यांनी गेट उघडलं. आम्ही उघड्या गेटमधून आमची गाडी सरळ आत नेली आणि पोर्चमध्ये नेऊन उभी केली. आम्ही येणार असल्याची सूचना बहुधा वेणुताईंनी आधीच नौकरांना दिली असावी, कारण एक नौकर घाईघाईने पुढे आला आणि त्याने गडबडीने दार उघडलं. आम्ही आत येताच त्याने पुन्हा दार लावलं आणि आम्हाला म्हणाला, या, मालकीनबाई आपलीच वाट पाहत आहेत. मग तो आम्हाला घेऊन आत आला.
आम्ही त्याच्या पाठोपाठ पायऱ्या चढून हॉलमध्ये आलो. बैठकीचा हॉल खूपच भव्य होता. आतमध्ये उंची कोच होतं. हॉलच्या एका कोपऱ्यातून वर जायला सरळ जिना होता. जिन्याजवळच झेप घेणाऱ्या एका वाघाची मूर्ती होती. हॉलचं रंगकाम खूपच छान होतं. जिन्यावर लाल रंगाचा गालिचा अंथरला होता. तो हॉलच्या रंगकामाला मॅचिंग होत होता. वेणुताईची श्रीमंती त्यातून डोकावत होती. एवढा सुंदर बंगला त्यांच्या मालकीचा असूनही वेणुताईंनी आमच्या घराची आस का धरावी? काय कमी आहे त्यांना? त्यांची शमशेर बहाद्दर मिल शहरात प्रसिद्ध होती. त्यांच्या आणखीनही काही फॅक्टरी शहरात होत्या. बाई खरोखरच खूपच कर्तृत्ववान वाटत होत्या. नौकराने आम्हाला हॉलमध्ये बसायला सांगितलं आणि तो आत निघून गेला. थोड्या वेळाने वेणुताई हॉलमध्ये प्रकट झाल्या. त्यांना पाहताच आम्ही उठून नमस्कार घातला. वेणुताईंनी डोक्यावरचा पदर सारखा केला आणि नम्रपणे आम्हालाही नमस्कार घातला व बसायला सांगितलं. आम्ही त्या उंची कोचात बसलो. वेणुताई आमच्या उजव्या बाजूला तयार केलेल्या खास बैठकीत बसल्या. बोलायला सुरुवात मीच केली. हे शिंदे वकील. मी वेणुताईंना शिंदे वकिलांची ओळख घालून देत म्हणालो. अच्छा, म्हणजे काल सायंकाळी तुम्हीच फोन केला होता का? होय, मी म्हणालो. तशा त्या माझ्याकडे पाहत म्हणाल्या, मला वाटलंच होतं तुम्ही सहजासहजी घर सोडणार नाही. त्यासाठी आम्हाला कोर्टाच्या चक्रा मारायला लावणार. मी काही बोलणार तेवढ्यात शिंदे वकील म्हणाले, आपण आपली भांडण कोर्टाच्या दारात नेण्यासाठी एकत्र आलो नाहीत वेणुताई. काही गोष्टींची खात्री पटावी म्हणून आपली आजची मीटिंग आहे. वेणुताई हसल्या, म्हणाल्या, समोरची पार्टी जेव्हा वकिलांना घेऊन मीटिंगला येते याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? मी शब्दांचा खल करण्यासाठी इकडे आलो नाही वेणुताई. किन्हाळकरांचा आणि माझा खूप जुना संबंध आहे. अगदी घरगुती म्हणा. किन्हाळकर गेल्यापासून प्रल्हादला कुणाचा आधार नाही, म्हणून तो कुठेही मलाच बरोबर घेऊन जातो. शिवाय शिंदे वकिलांनीच हे घर कायद्यानुसार माझ्या नावावर केलंय, म्हणून मी त्यांनाच बरोबर घेऊन आलोय. मी म्हणालो, बरं का वेणुताई, कायद्यानुसार हे घर तुमचं असेल तर तुम्हाला मिळून जाईल. फक्त काही गोष्टी कन्फर्म हव्यात म्हणून आम्ही आलोय, शिंदे वकील म्हणाले. आणि काय माहिती हवी तुम्हाला? वेणुताई नम्रपणे विचारलं. मग शिंदे वकिलांनी बोलायला सुरुवात केली. किन्हाळकरांचा आणि माझा तसा खूप जुना संबंध. गेल्या 10-12 वर्षापासून मी त्यांचा कायदेशीर सल्लागार आहे. त्यांचं कोणतंही कायदेशीर काम मीच पाहतो. मृत्यूपूर्वी 1 महिना आधी ते माझ्याकडे आले. तेव्हा मला म्हणाले की आता माझं वय झालंय, मी कधी राम म्हणेल सांगता यायचं नाही. तेव्हा माझी सगळी इस्टेट मुलांच्या आणि मुलीच्या नावावर करायची आहे. पण तसंच करण्यापूर्वी मी त्यांना सावध केलं होतं. त्यांना मी म्हणालो, तुमची मुलं ही दत्तक मुलं आहेत. त्यांच्या नावावर इस्टेट करण्यापूर्वी विचार करा. तर ते मला म्हणाले की या पृथ्वी तलावावर माझी म्हणून ही 2च मुलं आहेत. मला तिसरं कोणीच नाही. मग मी त्यांच्यावर विश्वास नको दाखवू तर कोणावर? म्हणजे त्यांच्या बोलण्यातून तर मला असं अजिबात जाणवलं नाही की या 2 मुलांशिवाय किन्हाळकरांना नात्यातलं तिसरं कोणी माणूस आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही? वेणुताई म्हणाल्या, होय, कारण गेली कित्येक वर्ष त्यांच्या तोंडून तुमचं कधी नाव निघालं नाही. नाहीच आमचं नाव घेणार तो. तसा फार स्वाभिमानी स्वभाव होता त्यांचा. त्यांच्या लेखी आम्ही मेलोय त्यांना. मग तुम्हीच सांगा, तुम्ही त्यांच्या पत्नी होत्या, यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? नाही, एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून मी तुम्हाला चांगले ओळखतो वेणुताई, पण तुम्ही किन्हाळकरांच्या पत्नी असाल असं वाटत नव्हतं मला, शिंदे वकील नम्रपणे म्हणाले. त्यांच्यापासून घटस्फोट घेऊन 20 वर्ष झालेत मला. पण तसा काही पुरावा असेल ना तुमच्याकडे? मला वाटलंच होतं तुम्ही वकील लोक पुरावा मागणार म्हणून. आमच्या लग्नाचा आणि घटस्फोटाचा पुरावा आहे माझ्याकडे, दाखवते मी तुम्हाला. मग आत वळून त्यांनी आपल्या मुलाला हाक मारली. प्रल्हाद. त्यांचा मुलगा जणू आपल्या आईच्या बोलण्याची वाट पाहत आतमध्ये उभाच होता. हाक ऐकताच तो बाहेर आला. त्याच्या हातात एक ब्रीफकेस होती. वेणुताईंनी ती ब्रीफकेस उघडली आणि आतली जुनी पुराणी कागदपत्र बाहेर काढली. त्यातली लग्नपत्रिका आणि मॅरेज सर्टिफिकेट शिंदे वकिलांच्या हातात दिलं. शिंदे वकिलांनी ते उलटपालट करून बघितलं. सुमारे 25-30 वर्षापूर्वीची ते कागदपत्रे खूपच जुनी वाटत होती, पण वेणुताईंनी ती अजून जपून ठेवली होती. लग्नाचा पुरावा तर सबळ होता. वेणुताईंनी त्यांच्या लग्नातले काही फोटो जपून ठेवले होते.
फोटोतले किन्हाळकर खूपच देखणे वाटत होते आणि घर माझ्या नावावर असल्याचा हा पुरावा. वेणूताईंनी आमच्यासमोर खरेदी खताचा एक कागद टाकला. शिंदे वकिलांनी खरेदी खताचा कागद तपासून पाहिला. वादच नाही. हे घर वेणूताईच्याच नावावर होतं. कुणीतरी पठारे वकिलांच्या त्याच्यावर सह्या होत्या. ते घर वेणूताईच्या वडिलांनीच वेणूताईच्या नावावर केलं होतं. सगळे पुरावे वेणूताईच्या बाजूने होते. तो पुरावा पाहून शिंदे वकील गार पडले. मग ते पुटपुटले. किन्हाळकरांनी असं का केलं असेल? जर घर आपल्या नावावर नाही, ते प्रल्हादच्या नावे का केलं असेल? त्यांना वाटलं असेल मी आता या घराला विसरले असेल. शिवाय माझ्या पायाशी एवढी संपत्ती लोळण घेत असताना मी त्या घराची आज का धरेल? पण मी बरं त्या घराला सोडेल. ते घर म्हणजे माझ्या माहेरचा ठेवा आहे आणि तो मला हवा आहे. किन्हाळकरांचा त्या घरावर अजिबात अधिकार नाही. मग तुम्ही यापूर्वीच त्या घरावर हक्क का सांगितला नाही? मी तसं केलं असतं तर त्याला रस्त्यावर येण्याशिवाय पर्यायच नव्हता आणि मग समाजात माझीच जास्त बदनामी झाली असती. मीडियावाल्यांनी माझ्यासारख्या प्रतिष्ठित बाईचा नवरा रस्त्यावर राहतो ही बातमी चघळून चघळून समाजापुढे मांडली असती. शेवटी कितीही केलं तरी आम्ही अब्रुदार माणसं. खरं म्हणजे आमच्या इज्जतीला घाबरूनच मी तेवढं टोकाचं पाऊल उचललं नाही. पण मला एक कळत नाही. किन्हाळकर मला अगदी आतल्या गोटातील माहिती सांगायची, पण आपल्या स्वतःच्या लग्नाबद्दल आणि तुमच्याबद्दल कधी एका शब्दाने सुद्धा काही बोलले नाहीत, शिंदे वकील म्हणाले. वेणूताई फक्त हसल्या. तेवढ्यात भिंतीवरच्या घड्याळात म्युझिक वाजलं. 7 वाजले ते संगीत होते. त्याचवेळी आपल्या मनगटी घड्याळाकडे पाहत वेणूताई म्हणाल्या, आणखी काही विचारायचं आहे तुम्हाला? शिंदे वकिलांनी माझ्याकडे पाहिलं. मी काही बोललो नाही. आम्हाला शांत बसलेलं पाहून वेणूताई हसल्या. मग कधी देताय घर खाली करून? घर तुमचंच आहे वेणूताई, पण तुम्हाला घर खाली करून दिल्यावर किन्हाळकरांच्या मुलांनी कुठं जायचं? शिंदे वकील म्हणाले. तो त्यांचा प्रश्न आहे. मला ते म्हणायचे नाही. बरीच वर्ष आपल्या घरात एखादा भाडेकरू राहिल्यावर त्याला आपलं घर खाली करायला सांगतो तेव्हा तो सुद्धा सहजासहजी घर खाली करीत नाही. म्हणजे तुम्ही घर खाली करणार नाही तर? वेणूताई आपल्या करड्या नजरेने आमच्याकडे पाहत म्हणाले. तसं नाही. आम्ही आधीच म्हटलंय की घर तुमचं आहे, ते तुम्हाला मिळून जाईल. पण समजा प्रल्हादने घर सोडण्यास नकार दिला आणि तुम्ही ताबा घेण्यासाठी कोर्टाकडे धाव घेतली तर विनाकारण प्रकरण लांबत जाईल. त्याऐवजी बाहेर काही तडजोड करता आली तर? पहा, असं मला सुचवायचं आहे. म्हणजे तुम्ही आर्थिक तडजोड म्हणताय का? होय, मला तसंच म्हणायचं आहे. किन्हाळकर विनाकारण कोर्ट कचेरीत पैसे घालवण्यापेक्षा आणि मनस्ताप होण्यापेक्षा तुम्हाला लवकरात लवकर घर ताब्यात हवं असेल तर त्यांना काही पैसे तुम्हाला द्यावेच लागतील. शिंदे वकिलांनी मूळ मुद्द्यालाच हात घातला. किती हवेत? ताडकन वेणूताई म्हणाल्या. त्या इतक्या सहजासहजी या गोष्टीला तयार होतील यावर शिंदे वकिलांचा विश्वास बसला नाही. वेणूताईच्या बोलण्याने ते गडबडले. त्यांनी गोंधळलेल्या नजरेने माझ्याकडे पाहिलं. मी तरी काय बोलणार? असला व्यवहार मी कधीच केला नाही. मग शिंदे वकील अंदाजानेच म्हणाले, 25 लाख. वेणूताई हसल्या. का हसल्या कोण जाणे. जरा वेळ त्या शांत बसल्या. मग म्हणाल्या, माझं घर ताब्यात घेण्यासाठी मी एवढे पैसे का मोजावेत? मी आमची बाजू सांगितली. तुम्ही तुमच्या बाजूने बोलू शकता. समजा विशिष्ट रक्कम द्यायला मी तयार झाले. तुम्ही घराचा ताबा कधी सोडणार? 1 महिन्याच्या आत. नाही, इतका वेळ थांबायला मला वेळ नाही. 10 दिवसाच्या आत घर माझ्या ताब्यात पाहिजे. ठीक आहे, 10 दिवसाच्या आत आम्ही घर खाली करू. मी म्हणालो. मी तुम्हाला 10 लाख रुपये देईन. मला तुमचा बँक अकाउंट नंबर देऊन ठेवा. 1 आठवड्याच्या आत तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. वेणूताई म्हणाल्या. फार कमी होतात. शिंदे वकील म्हणाले. मी बोलले तेवढेच पैसे तुम्हाला मिळतील. काय करायचं म्हणून शिंदे वकिलांनी परत एकदा माझ्याकडे पाहिलं. मी मान हलवली. माझा होकार पाहून शिंदे वकील म्हणाले, ठीक आहे वेणूताई, आम्हाला हा व्यवहार मंजूर आहे. आणि तुम्हीही लक्षात ठेवा, 10 म्हणजे 10 दिवसाचाच अवधी मिळेल तुम्हाला. 11व्या दिवशी घराचा ताबा घ्यायला माझी माणसे तुमच्याकडे येतील. तशी वेळ येणार नाही. लगेचच आम्ही घर खाली करू. मी म्हणालो. मग या तुम्ही. वेणूताई आम्हाला निरोप देत म्हणाल्या. आम्ही उठलो. त्याच वेळी मला काय वाटलं कुणास ठाऊक. मी पुढे झालो अन वेणूताईच्या पायावर झुकलो. वेणूताई गडबडल्या.
मी असा काही नम्रपणा दाखवील असं त्यांना वाटलं नव्हतं. अरे बेटा, तो स्पर्श खूप काही बोलका होता. मग त्या म्हणाल्या, तुझा स्वभाव खूपच नम्र आहे प्रल्हाद. मी जरी तुला घराबाहेर काढीत असले तरी तो एक व्यवहार आहे हे समज. किती केलं तरी तू मला माझ्या प्रल्हाद सारखाच आहे. काही अडचण आली तरी इकडे येत जा. त्यांनी माझ्या पाठीवर थोपटल्यासारखं केलं. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.